छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. या व्हिडिओमध्ये आपण एक सर्वात महत्त्वाच्या गुड न्यूज वर बोलणार आहोत. तर गुड न्यूज अशी आहे की एक्सटेन्शन झालेलं आहे ऍडमिशनचं लास्ट डेट ऑफ कट ऑफ, जे आहे का आपली ऍडमिशनची लास्ट डेट आहे, जी 25/2025 चे जे नीट झालेले आहे त्याचे लास्ट डेट आहे ऍडमिशनची. आयुर्वेदा, युनानी आणि सिद्धा या कोर्सचे जे लास्ट डेटचे आहे त्याच्यामध्ये एक्सटेन्शन झालेले आहे. आजचीच नोटीस आहे, आज 13 तारखेचीच नोटीस आहे 2026. आजच नोटीस आलेली आहे. तर याच्याबद्दल आपण डिटेल मध्ये नोटीस बद्दल माहिती घेणार होतो. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BHMS, BVSC, BMS फिजिओथेरपी, BSc नर्सिंग तसेच सेंट्रलची MCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थित माहिती पुरवली जाते. त्यामुळे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, ही नोटीस आलेली आहे विद्यार्थी व पालकांनो. बघू शकता, नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टीम फॉर मेडिसिन, मिनिस्टर ऑफ आयुष अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ही आजचीच आहे 13/1/2026. आजचीच नोटीस आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये काय झालं, एक्सटेन्शन ऑफ द कट ऑफ डेट अँड द लास्ट डेट ऑफ ऍडमिशन फॉर द UG अँड PG कोर्सेस ऑफ आयुष, आयुर्वेदा, सिद्धा अँड युनानी कोर्स ऑफ अकॅडमिक इयर 25-26 रिगार्डिंग. बघा, मिनिस्टर ऑफ आयुष लेटर नंबर पण इथे आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, डेटेड 13/1/2026. तर बघा, when reference to the subject cited above the referred letter, this is convey that Minister of Ayush, Government of India has approved the extension of the cut-off date and last date for admission of Ayush undergraduate and postgraduate course of academic year 25-26 that earlierly the cut-off date. बघा, मागच्या वेळेची कट ऑफ डेट होती की नाही, 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर होती. लास्ट डेट 20 ते 22 डिसेंबर 2025 होती. पण आता काय, अकॉर्डिंग टू द कॉन्सर्ट ऑथॉरिटी आर रिक्वेस्टेड to the take necessary action in the time as per the rule and regulatory provision, directive and guidelines issued from the time to time by arranging the additional round of counseling round. तर बघा, ऍडिशनल राऊंड होणार आहे 14 तारखे ते 23 तारखेपर्यंत. याचे राऊंड होणार 23 जानेवारी ते 14 ते 23 जानेवारी यापर्यंत त्याचे राऊंड होणार आहेत. हे बघा, म्हणजे अजून 7 दिवसाचा जवळपास त्यांनी एक्सटेन्शन केलेलं आहे अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सच्या काउन्सिलिंग मध्ये. आणि आयुष इन्स्टिट्यूट अकॅडमिक इयर 25-26 मेंटेन द कट ऑफ लास्ट डेट 23 जानेवारी 23 जानेवारी 2026 यापर्यंत त्याचे एक्सटेन्शन झाले. फर्दर नेसेसरी टेप फॉर वाईड पब्लिक सर्क्युलर टेकन, दिस इज इश्यूड विथ अप्रूव्ड ऑफ कॉम्पिटेंट अथॉरिटी. म्हणजे बघू शकता तुम्ही, आपले जे अजून 2-3 राऊंड होण्याची शक्यता आहे. 23 तारखेपर्यंत, याचं 23 जानेवारी पर्यंत त्यांनी एक्सटेंड केलेलं आहे. आपलं आयुष कोर्सचे ज्या ज्या कॉलेजच्या सीट आता व्हॅकंट राहिले होते त्याच्यासाठी 100% राऊंड होऊन जाईल. आता याच्यामध्ये कट ऑफ कमी होण्याची होईल की नाही हे माहित नाही, पण जर कॉलेजच्या सीट जास्त व्हॅकंट असल्या, कॉलेजच्या सीट जर जास्त व्हॅकंट राहिल्या, वॅकन्सी जर कॉलेजमध्ये जास्त असली आणि विद्यार्थी जर कमी असले, तर 100% म्हणजे 100% कट ऑफ डाऊन जाण्याची शक्यता आहे. कट ऑफ डाऊन जाऊ शकतो, फक्त ते डिपेंड करेल की कॉलेजच्या सीट किती व्हॅकंट आहेत, त्या गोष्टीवर डिपेंड करेल की जेवढ्या जास्त कॉलेजच्या सीट व्हॅकंट राहतील तेवढ्या जास्त कट ऑफ खाली जाण्याची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत ऍडमिशन भेटले नव्हते, अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन साठी ट्राय करावे. कारण कसं आहे, ती 7 दिवस आहे, तर 7 दिवसामध्ये तुमचं नक्की ऍडमिशन झालं पाहिजे. 7 ते 8 दिवस दिलेले जवळपास. तर यानुसार तुमची तयारी ठेवा. आता लगेच त्याची पुढची नोटीस पण प्रत्येक काउन्सिलिंगच्या, प्रत्येक राज्याच्या काउन्सिलिंगच्या वेबसाईटवर येऊन जाईल की नेमकं काय होणार आहे, काय नाही, कट ऑफ खाली होऊ शकतो की नाही होऊ शकतो, हे आता आपल्याला 1-2 दिवसामध्ये लगेच समजेल. म्हणजे 14-15 तारखेला समजून जाईल की आपला कट ऑफ खाली होणार आहे की नाही ते. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.